तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे अपकमिंग फार्मसिस्टसाठी. जे कोणते मित्रमैत्रिणी माझे जे आहेत ते फार्मसिस्ट सध्या करतायत किंवा फार्मसी झाली आहे आता वर्किंगसाठी स्टार्ट करणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा जो आहे तो आजचा व्हिडिओ असणार आहे रिगार्डिंग रिटेल फार्मसी. आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. सुरुवातीला जेव्हा मी एक रिटेल म्हणजे जे एक मेडिकल स्टोअर जॉईन केलं होतं चेन फार्मसीमध्ये, तिथे काम करताना काय झालं की एक सिनियर होते आणि ते ना डायरेक्टली काय करायचे, आता जेव्हा आम्हाला स्टॉक यायचा तेव्हा तो स्टॉक चेक करून सर्व जे आहे ते रॅकमध्ये लावायला सांगायचे. तर तेव्हा मी त्यांच्याकडून एक गोष्ट पाहिली की ते नाही का, ते काय करायचे, फक्त रंग बघून मेडिसिनचं नाव सांगायचे. ही मेडिसिन कोणती बाबा, ही आहे, ही ग्लिमी आहे, ही मेटफॉर्मिन आहे, ही ॲट्रोवास्टॅटिन आहे, ॲमॉक्सिसिलिन आहे, ॲझी आहे. अशा लगेचच्या लगेच स्ट्रिप बघूनच लगेच सांगायचे. ती स्ट्रिप कितीची आहे, 10 मेडिसिनची आहे, 15 मेडिसिनची आहे, 20 मेडिसिनची आहे, ते पण लगेच सांगायचे. फक्त कलरवरून ओळखायचे. तर मला असं वाटायचं, अरे वा, हे किती आपल्यापेक्षा म्हणजे ह्यांना जास्त नॉलेज आहे, ह्यांना जास्त कळतं, हे किती पटकन ओळखतात, आपण असं कधी होणार, असं मला स्ट्रेस यायचा. तर तुम्ही पण जर अशा प्रकारे तुम्हाला जर स्ट्रेस येत असेल की बाबा मला तर काहीच माहिती नाही, मी कसं काय करणार हे सगळं, बाकीच्यांना किती माहिती आहे, जर हा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर मी तुम्हाला त्यामागचं सिक्रेट सांगणार आहे. अजिबात घाबरू नका. आता हा एक्सपिरियन्स आहे ना, पर्सनली मला होता की जेव्हा मी ते काम करायचं ना, मला हा कॉन्स्टंट राहायचं, अरे बाबा ह्यांना एवढं माहिती आहे, माझी फार्मसी करून तुम्हाला काहीच माहिती नाही, अशा गोष्टी व्हायच्या. पण आता काय झालंय, जसं मी इथं वर्किंग करायला लागले, विदिन 1.5 मंथ मध्ये मला सगळ्या मेडिसिन जे आहेत त्या ऑलमोस्ट डोक्यात गेल्या. कोणती मेडिसिन कशाची, कारण रेग्युलर वर्क आहे ना. त्यामुळे काय होतं, जर आता तुमची जस्ट लास्ट सेमिस्टरमध्ये असाल, तो तुमचं समजा 8वं सेमिस्टर पास झालं, तुम्ही बाहेर गेला, तुम्हाला मेडिसिनचा काही एक्सपिरियन्स नाहीये, फक्त मी सांगेल की एक 6 महिने किंवा वर्षभर मेडिकल स्टोअरवर काम करा. 100% सांगतो, तुम्हाला सगळ्या मेडिसिनची नावंही कळतील, वापरही कळेल, सगळ्या गोष्टी कळतील. इथं फक्त विषय येतो की तुमचं एक्सपोजर किती आहे मेडिसिन सोबत आणि तुम्ही वर्किंग किती करताय. जेवढे तुम्ही पटकन जे आहे ते मेडिसिनमध्ये मेडिसिन सोबत वर्किंग करायला स्टार्ट कराल, तेवढ्या लवकर तुम्हाला मेडिसिनची नावं कळतील, सगळ्या स्ट्रिपचे रंग कळेल, किती स्ट्रिप, कोणती मेडिसिन की म्हणजे त्या स्ट्रिपमध्ये किती गोळ्या आहेत, हे देखील एकदम पटकन कळेल. त्यामुळे जास्त घाबरून जायचं कारण नाही. आता हे मी अनुभवले म्हणून मी सांगतोय. मला आधी वाटायचं की बाबा ही मेडिसिन जी आहे ती सिंगल स्ट्रीप मध्ये हिची 10 गोळ्या 20 गोळ्या, हे तर मला कळतच नाही, मी काय करू. तर आता वर्किंग केल्यावर कळतं की बाबा हा फक्त रिपिटिशनचा खेळ आहे. आपण जेवढा वेळ त्या मेडिसिन मध्ये आपण देतोय, आपण जेवढा वेळ तिथे काम करतोय, त्यावरून रिपिटिशननी सगळ्या या गोष्टी आपण शिकतो. त्यामुळे जेवढे जास्त तुमचं वर्किंग होईल तेवढं स्ट्रॉंग तुमची नॉलेज होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, की तुम्ही जर कंटिन्युअसली मेडिसिन जर देताय ना, तीच मेडिसिन तुम्ही इंटरनेटवर टाकून त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करा आणि त्याची वर्किंग काय, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसे, त्यानंतर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, त्यानंतर इंटरॅक्शन काय काय, या जर गोष्टी तुम्ही शिकले ना, तर ते तुमच्यासाठी अजून फायदेशीर राहील. आणि पर्सनली सांगतो की मेडिसिनचा जर जर तुम्ही रिटेलचा एक्सपिरियन्स तुम्हाला आला ना, तो फक्त तुमच्या एका बिझनेस मध्ये नाही, त्या पर्सनल लाईफ मध्ये देखील खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या जर तुम्हाला सर्दी खोकला काही झालं तर पर्सनली तुम्हाला माहिती पाहिजे की नक्की मी काय खातोय, या मेडिसिनचे काही साईड इफेक्ट वगैरे आहे, या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी फार्मसी चूज केली होती की बाबा फार्मसिस्ट होऊन पण जर आपल्याला जर मेडिसिनची माहिती नसेल, तर ती मला वाटतं खूप चुकीची गोष्ट आहे. आणि तसंच माझ्यासोबत झालं. माझा सेकंड अँड थर्ड इयर जो तो कोरोनामध्ये गेला होता, त्यामुळे काय झालं, मला लिटरली लास्ट इयर पर्यंत मेडिसिनचं कोणतं नाव पण माहित नव्हतं. आता जस्ट मी वर्किंग करतोय म्हणून मला कळतं हे अमॉक्सिसिलिन अँटीबायोटिक हे जे झालं, अमॉक्सिसिलिन झालं, ॲझिथ्रोमायसिन झालं, त्यानंतर हे ॲट्रोवास्टॅटिन रक्तवातावरणाच्या ज्या गोळ्या आहेत, ॲस्पिरिन वगैरे झालं, तर या सगळ्या गोळ्या वर्किंगमुळे कळतात. आपण जेवढं काम करणार आहे तर त्यानुसार त्या गोळ्या आपल्याला कळतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगतो, जेवढं जेवढं लवकर होईल तेवढं
मेडिकल स्टोअरवर काम करा, औषधांबद्दल जाणून घ्या, पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या जाऊ लागतील. तर एवढाच एक व्हिडिओ होता जो की अपकमिंग फार्मसिस्ट सोबत हा मेसेज शेअर करायचा होता. तुमचेही जर कोण फार्मासिस्ट मित्र असतील त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, त्यांची पण थोडी स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.